आज घरी ती आहे म्हणून या लेखाचं मी वाचन करत आहे. घरी निघालो भर भर, डोक्यात चक्र चालू होतं, म्हणून कदाचित मंडईत शिरायचं राहिलं. मग कडेच्याच भाजीवाल्याकडून वांगी आणि पडवळ विकत घेतलं. तरी आज उशीर झाला म्हणून खिचडी की मॅगी याच्यावरच भागून हा गोंधळ डोक्यामध्ये सुरूच होता. तेवढंच आठवलं की कपडे धुवायचे अजून राहिलेले आहेत, कारण आठवडाभर एकच जीन्स रगडवत होतो. खांद्यावरची बॅग सावरली आणि दुधाची पिशवी दुसऱ्या हातात घेतली. डबडबलेल्या चेहऱ्याने घरी पोहोचलो. कुलूप काढायला हात पुढे केला. आत दार उघडलेलंच होतं. थोडासा बावरलो, गडबडलो, हळूच पाऊल टाकलं. स्वर्गात आल्यासारखं वाटलं. चुकून दुसऱ्याच्याच घरी शिरलो की काय म्हणून गडबडूनही गेलो. दबकत जरा आत गेलो. फ्रीज उघडला तर थंड हवा चेहऱ्यावर आली. कोपऱ्यात बसलेलं लोणचं खुदकन हसलं. निवडलेली मेथी आणि कोथिंबीर पण कोवळी हसली. सकाळची जागा नसलेली फ्रीजची ती सारी खोली, जागा नसलेला फ्रीज आता कसा सुटसुटीत दिसत होता. कसा? मग हळूच आणलेली वांगी आणि पडवळ यांना फ्रीजमध्ये जागेवर बसवलं. रूमकडे पाऊल टाकीत गेलो तर काहीतरी सुगंध असा दरवळला. खूप बरं वाटलं. आठवडाभर पाणी न भेटलेले देव चमकताना हसले. अगरबत्तीचा सुगंध माझ्या पाठी येताना दिसला. असं वाटत होतं सुगंध माझ्या मागे मागे येत आहे. बॅग अलगद खुर्चीवर ठेवली. जाताना बेडवर स्थापलेला टॉवेल खिडकीत हवा घेताना दिसला. कपाट उघडलं, धधस्स झालं आणि सगळे कपडे, घडीवाले कपडे असे बघितले आणि थक्क होऊन गेलो. डोळे दाटून आले. रुमालावर रुमाल कसा बसला होता. सकाळी सापडत नव्हता म्हणून वेगवेगळा घातलेला सॉक्स आता कपाटाच्या कोपऱ्यात बसून माझ्याकडे बघून हसत होता. लाल, पिवळा, निळा असे शर्ट छानपैकी हँगरला असे लावलेले होते. असे चांगले हँगरला लटकत होते. हळूच येऊन बसलो टीव्ही समोर तर धुळीनं काबीज केलेला टीव्ही पण चकचक करत होता, चमकत होता. कारण बावरलेली नजर त्यात स्पष्ट दिसत होती. 2 मिनिटं गरगरलंच म्हणून पाणी प्यायला गेलो. पण एरवी नुसत्या लसणाच्या फोडणीवर चाललेलं किचन आज खमंग भजी आणि कटाची आमटी यांच्या वासानं मंत्रमुग्ध झालेलं होतं. भावना आवरून मग बाहेर आलो. डोळे मिटून क्षणभर विचार करत बसलो. मग डोळे उघडले आणि स्वतःला जसा चिमटा काढला. स्वप्न तर नाही म्हणून स्वतःलाच प्रश्न केला. तेवढ्यात गरम भजी आणि वाफळता चहा कोणीतरी समोर धरला. एरवी थकून भागून आलेलो मी, दही भातावर भागवणारा मी, आज आयता आल्याचा चहा, कडक चहा याचा स्वाद घेत होतो. आणि नकळत डोळ्यात अश्रू सरसरू लागले होते.
जरासं सावरलं स्वतःला आणि लक्षात आलं, आज घरी ती आहे म्हणून, जिच्यामुळं जगात समृद्धी आणि सौख्य आलं. कुणासाठी तरी ती आई आहे, कुणाची बायको आहे, कुणाची बहीण आहे, कुणासाठी ती मुलगी आहे. तेव्हा पटलं मनाला की पठ्ठ्या तू कितीही मोठा हो, पण लक्षात ठेव, टाय बुटातल्याला शहाण्या, जगातल्या प्रत्येक तुला सावरायला एक तरी ती लागतेच. कारण प्रत्येक घराला घरपण येण्यासाठी घराला एक तर ती असावीच लागते. कधी आईच्या, तर कधी बायकोच्या, तर कधी बहिणीच्या, तर कधी मुलीच्या रूपात ती आयुष्यात असावीच लागते. तरच आयुष्य खूप सुंदर बनते, आयुष्य खूप सुंदर बनते. 4 भिंतींच्या घराला घरपण देणाऱ्या संपूर्ण स्त्रीवर्गाला हा लेख समर्पित आहे.